स्वातंत्र्य लढ्यात हुतात्म्य पत्कारलेल्या क्रांतिकारकांचं गाव असणाऱ्या कसबा वाळवे इथल्या कसबा वाळवे विकास सेवा संस्थेची निवडणूक गावातील सर्व गटांनी एकत्रित येत बिनविरोध केली आहे। राधानगरीचे सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निवड सभेत अध्यक्षपदी सुवर्णा दत्तात्रय पाटील तर उपाध्यक्षपदी रुपाली रामराव इंगळे सरकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। गावातील पहिली संस्था असणाऱ्या या संस्थेची धुरा महिलांच्या हाती देऊन गावानं वेगळी ओळख जपली आहे। सन 2022 साली स्वर्गीय भरत शिवाजी पाटील, आमदार नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष अशोकराव फराकटे, युवा नेते सचिनदादा पाटील यांच्या गटानं एकत्र येत कसबा वाळवे विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली होती। यावेळी अशोक फराकटे यांच्या गटाला 1 वर्ष, स्वर्गीय भरत शिवाजी पाटील गटाला 2 वर्ष तर सचिनदादा पाटील गटाला 2 वर्ष अध्यक्ष उपाध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष संदीप बंडा पाटील आणि उपाध्यक्ष दिनकर श्रावण कांबळे यांची मुदत संपल्यानं ही पदं रिक्त झाली होती। आज या रिक्त झालेल्या पदासाठी संस्थेच्या सभागृहात विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। आघाडीच्या समझोत्यानुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सुवर्णा दत्तात्रय पाटील आणि रुपाली रामराव इंगळे सरकार यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली। सभा वृत्तांत वाचन संस्थेचे सचिव विजय पालकर यांनी केलं। निवडीनंतर संस्थेच्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार राधानगरी तालुक्याचे सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी संस्थेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवणार तसंच संस्थेची नूतन इमारत आमच्या काळातच पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी दत्तात्रय पाटील, सचिन पाटील, मानसिंग पाटील, अशोक फराकटे आदींनी मनोगत व्यक्त केली। नूतन पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा स्मारक आणि शिवाजी पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं। दरम्यान सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांनी कसबा वाळवे ग्रामीण बिगर शेती व्यापारी पतसंस्थेला भेट दिली। यावेळी त्यांच्या हस्ते संगणकीय आधुनिक प्रणालीचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। सभापती दत्तात्रय बच्चाराम पाटील आणि मॅनेजर सुरेश खोत यांनी त्यांचं स्वागत केलं। सहाय्यक निबंधक शेख यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती घेत संपूर्ण संगणकीकृत कामकाज आणि 5 कोटींच्या ठेवींचा टप्पा पार केल्याबद्दल पदाधिकारी आणि संस्थेच्या सेवकांचा गौरव केला। यावेळी सरपंच वनिता भरत पाटील, उपसरपंच राजेंद्र वाडेकर, दत्तात्रय पाटील, रामराव इंगळे सरकार, मानसिंग पाटील, दत्तामामा फराकटे, युवराज संगपाळ, संभाजी फराकटे, शिवाजी फराकटे, भगवान राजपूत, संजय कानकेकर, विनायक कुलकर्णी, विलास संगपाळ, पांडुरंग पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष विश्वजित पोतदार, आनंदा गावकर, प्रकाश फणसवाडेकर यांच्यासह सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।